14 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट पर्यंत मतदारसंघाचा डेटा घेऊन या, जरांगे पाटील यांचं मराठा कार्यकर्त्यांना आवाहन. जरांगेंकडून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत. भुजबळ जिल्ह्याला लागलेली साडेसाती, नाशिकमधल्या जागा येतात का बघ, येत्या निवडणुकीत तुझा करेक्ट कार्यक्रम करणार. नाशिकमधील रॅलीतून जरांगेंचा इशारा. माझा करेक्ट कार्यक्रम फक्त वरचा करू शकतो, बाकी कुणी नाही. जरांगेंच्या इशाऱ्यानंतर भुजबळांचं उत्तर. मागच्या दाराने आमदार झालेल्यांना आरक्षणाचा प्रश्न काय कळणार, त्यांनी ग्रामीण भागात फिरावं. फडणवीसांनी हात टेकले तर ते हे कोण, जरांगे पाटलांची प्रवीण दरेकरांवर टीका. शरद पवार आणि उद्धव ठाकरे आपली राजकीय पोळी भाजतायत अशी शंका महाराष्ट्राला येऊ लागली आहे. जरांगेंच्या वक्तव्यावरून दरेकरांचा निशाणा. जरांगेंनी आता पाडापाडीत रस असल्याचंही दरेकरांचं उत्तर. नगराध्यक्षांचा कालावधी 2.5 वर्षावरून 5 वर्ष, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय. लाडकी बहीण योजनेचा अपप्रचार होईल असे विधान करू नका, कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिला दम. लाडकी बहीणबाबत रवी राणा आणि महेश शिंदेंच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्र्यांची तंबी. ताईमाई अक्का, कपटी आणि सावत्र भावांना मारा बुक्का. जळगावातील सभेतून मुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर निशाणा. लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेणार असं लोक बोलतील, पण तसं काहीही होणार नाही. ते पैसे तुमच्या अकाउंटला जमा होणार, अजित पवारांचं वक्तव्य. बहिणीला सासरी सोडणारा भाऊ आता ओवाळणी परत घेतोय. तू योजनेचे पैसे परत घेऊन तर दाखव, मग बघते. सुप्रिया सुळेंनी भरसभेत रवी राणा आणि महेश शिंदेंना दम भरला. मतं विकत घेण्यासाठी लाडकी बहीण योजना. लाडक्या बहिणी बेईमान लोकांना ओवाळणी टाकणार नाहीत. बारामतीत लाडक्या बहिणीची दादांना पराभूत करतील, संजय राऊतांचा हल्लाबोल. 1,500 आम्ही देतोय, विरोधकांच्या का पोटात दुखतंय. लाडक्या बहिणींनो, सावत्र भावापासून सावध रहा, फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा. हे त्रिमूर्तीचं सरकार असेपर्यंत मायमाऊलीची योजना कुणाचा बाप बंद करू शकणार नाही. रवी राणा आणि महेश शिंदेंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांकडून लाडकी बहीण योजनेबाबत स्पष्टीकरण. लोकप्रतिनिधींच्या बेजबाबदार वक्तव्यामुळे चांगल्या योजनेची बदनामी. रवी राणांच्या लाडकी बहीण योजनेवरून बच्चू कडूंची टीका. सावत्र भावांकडून लाडकी बहीण योजनेला विष देण्याचं काम. विरोधक सरड्यापेक्षाही जास्त रंग बदलतायत, सुधीर मुनगंटीवारांची टीका. सत्तेतले आमदारच म्हणतात योजनेतल्या अर्जाची छाननी करू. 10 लाख अर्जाचे 1 लाख अर्ज करायला हे वेळ लावणार नाही. आमदार महेश शिंदेच्या वक्तव्यानंतर जयंत पाटलांचा हल्लाबोल. लाडकी बहीण योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपचं अभियान. राखी पौर्णिमेनिमित्त लाडक्या बहिणींशी फडणवीस संवाद साधणार, चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. विधानसभेला बारामतीत अजित पवार आणि योगेंद्र पवारांमध्ये लढत. निवडून येण्यास अजितदादांना कोणतीही अडचण येणार नाही. अनौपचारिक गप्पांमध्ये पार्थ पवारांचं वक्तव्य. 50 वर्षात पहिल्यांदाच बारामती विधानसभा मतदारसंघात निरीक्षकाची नेमणूक. सुरेश पालवे यांची अजित पवार गटाकडून बारामतीच्या निरीक्षकपदी नेमणूक. सर्व गटतट दूर करण्याची जबाबदारी निरीक्षकावर असणार. नागपुरातील 5 जागा पवार गट मागणार. पवार गटाच्या नागपूर जिल्हा बैठकीत दावा, तर काँग्रेसचाही 6 जागांवर दावा. काँग्रेससमोर न झुकण्याचा पवार गटातील पदाधिकाऱ्यांचा मानस. अमरावतीमध्ये पश्चिम विदर्भाची महायुतीची बैठक संपन्न. महायुतीच्या बैठकीत अजित पवार गटाच्या एकाही नेत्याचं भाषण झालं नाही, तर अजित पवार गटाच्या कुठल्याच नेत्याचं भाषण न झाल्याची खंत. अमोल मिटकरींचं वक्तव्य. पुरंदरमधील स्थानिक नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट. पुरंदर विधानसभा मतदारसंघावर शरद पवार गटाचा दावा. पुरंदरमधून संभाजी झेंडे शरद पवार गटाकडून उमेदवारीसाठी इच्छुक. नांदेडचे खासदार वसंत चव्हाणांची प्रकृती स्थिर. वसंत चव्हाणांवर हैदराबादमधील रुग्णालयात उपचार. श्वास घेण्यास अडचण होत असल्यानं रुग्णालयात उपचार सुरू. करमाळ्यात शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेनिमित्त मोटारसायकल रॅलीचं आयोजन. सुप्रिया सुळे बुलेटवर बसून सभास्थळी पोहोचल्या. एनसीडीसीकडून थक हमी कर्ज मिळवण्यासाठी 4 कारखान्यांचा प्रस्ताव. मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत 692 कोटीचा थक हमीला मान्यता. कोल्हापूर जिल्ह्यातील 4 सहकारी कारखान्यांचा राज्य सरकारकडून प्रस्ताव. राज्यात सरासरीच्या तुलनेत 27% तर देशात 5% जास्त पाऊस. महिना अखेरीस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज. नंदुरबार जिल्ह्यातील हजारो शेतकरी पीक विम्यात. जळगावातील महामार्गावर बुजवण्यात आलेल्या खड्ड्यांना हार घालून ठाकरे गटाचं आंदोलन. मुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्यामुळे खड्डे तातडीनं बुजवण्यात आले होते.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते जळगावात विविध योजनेतील लाभार्थी महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश वितरण, उपयुक्त साहित्याचं देखील वाटप। पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 ऑगस्टला जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार, मंत्री गिरीश महाजनांची माहिती। जळगावच्या जामनेरमधील विवान वैराळकर या 21 महिन्यांच्या चिमुकल्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, चित्र पाहून वस्तू ओळखण्यासाठी चिमुकल्याचा गौरव। 2023च्या काळातील नव्या रेशन कार्डची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत व्हावी, रत्नागिरीच्या गुहागरमधील आमसभेत चौकशीचा ठराव। मुंबईत वाहतूक नियंत्रण शाखेच्या विशेष मोहिमेअंतर्गत 221 ई-बाईक चालकांवर कारवाई, तर 290 ई-बाईक्स जप्त, कारवाई केलेले चालक विशेषतः डिलिव्हरी बॉय। व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींना शैक्षणिक शुल्क भरण्याची सक्ती करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई होणार, तंत्रशिक्षण संचालक डॉक्टर विनोद मोहितकर यांचे निर्देश। प्रवाशांची अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते नागपूर आणि नागपूर पुणे दरम्यान विशेष रेल्वे गाड्या धावणार, प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार। नवी मुंबईतील गव्हाण कोपर रस्त्याची दुरावस्था, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या दणक्यानंतर सिडको अधिकाऱ्यांना जाग, तत्काळ डागडुजीला सुरुवात। धीरज सिंग यांनी पुणे FTIIच्या संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला। 28 वर्षांच्या कारकिर्दीत सिंग यांची प्रसार माध्यम, संपर्क आणि सार्वजनिक धोरण क्षेत्रात उल्लेखनीय काम।